पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेतली आहे। मोदींनी आज सकाळी जवानांची भेट घेतल्याची माहिती पाकने याच एअरबेसवर हल्ला करणार असल्याचा दावा केला होता। भारताच्या हल्ल्यात पाकच्या 11 सैनिकांचा मृत्यू, पाक एअरफोर्सचे 5 तर पाक आर्मीचे 6 सैनिक मारले गेले। पाकिस्तानची कबुली। दरम्यान पाक लष्कर प्रमुख मुनीरकडून जखमी सैनिकांची भेट। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमकीत लष्कर तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा, शोध मोहीम सुरू। रावळपिंडीतील नूरखान तळावरील हल्ल्यात अमरप्रीत सिंग यांची महत्त्वाची भूमिका। अमरप्रीत सिंग यांच्या नेतृत्वात नूरखान हवाई तळावर हल्ला। अमरप्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे प्रमुख। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अजित डोवाल पंतप्रधान निवासस्थानी उपस्थित। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची लष्कर अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू। लष्कर प्रमुख आणि सीडीएस यांच्यासोबत संरक्षण मंत्र्यांची बैठक, संरक्षण सचिव यांची हजेरी। जम्मू काश्मीर हे भारत पाक वादाचं मूळ कारण, सिंधू जल करार थांबवणं ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाईल। सिंधू जल करारावरून पाकचे मंत्री इशाक डार पुन्हा बरळले। भारतीय व्यापारी उझबेकिस्तान टर्कीसोबत व्यापार करणार नाही, शत्रूचा मित्र म्हणजे आमचा शत्रू, व्यापाऱ्यांची राष्ट्रीय संघटना कॅटचे बालकृष्ण भारतीय यांची प्रतिक्रिया। राजस्थानमध्ये जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात, समवाळवंटी भागात कॅमल राईड सुरू, मात्र पर्यटकांची पाठ। जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात वॉन्टेडचे पोस्टर, पहलगाम हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस, पोस्टरवर उल्लेख, जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी पोस्टर झळकले। जम्मूमधील जनजीवन पूर्वपदावर, बाजारपेठांमधील व्यवहार सुरू, तर सीमारेषेपासून जवळ असणाऱ्या शाळा कॉलेज पुढील आदेशापर्यंत बंद। दरम्यान काल कोणताही हल्ला झाला नसल्याची भारतीय लष्कराची माहिती। राजस्थानच्या जैसलमेरमधील शाळेतील विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे, एसडीआरएफच्या पथकाकडून अमर शहीद सागरमल गोपाल शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। S-400 नंतर भारताकडे S-500 हवाई संरक्षण प्रणाली, S-500 बहुलक्ष्य आणि अवकाश संरक्षण सक्षम प्रणाली। अमृतसर विमानतळ पुन्हा बंद करण्यात आलं, विमानतळ सुरू होण्याच्या मार्गावर असताना पुन्हा बंद, सांबा सेक्टरला ड्रोन आढळल्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय। अमेरिका चीनमधील करयुद्धाला विराम, दोन्ही देशांकडून करवाढ 90 दिवसांसाठी स्थगित। मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली, शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा, भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, सामंतांची माहिती। तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र, स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत तेजस्वी यांचा राजीनामा, तेजस्वी घोसाळकर भाजपच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। पाठबळ मिळालं नाही असं त्यांनी सांगितलं, तीच परिस्थिती आताही आहे, तेजस्वी घोसाळकरांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। मला पालकमंत्री करा अशी लाचारपणे आणि लोचटपणे काही मंत्री मागणी करतायत, नाशिकच्या पालकमंत्री पदावरून एकनाथ खडसेंची मंत्री गिरीश महाजनांवर बोचरी टीका। उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची 17 मे रोजी बैठक, शिवसेना भवनमध्ये आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख उपस्थित राहणार, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावल्याची माहिती। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू, मंदिर प्रशासनाकडून भाविकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी बीबीजी ग्रुपकडे, पासून मंदिरात नवी सुरक्षा व्यवस्था लागू होणार। कोल्हापूर विमानतळाच्या संरक्षक भिंतीला लागून असलेला उजळाईवाडी नेरली तामगाव रस्ता बंद, भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ सुरक्षेसाठी रस्ता बंद केल्याची माहिती। सीएसएमटी स्थानकावर प्लॅटफॉर्म स्वच्छ करणारं मशीन ट्रॅकवर पडलं, मोटरमनने जागीच लोकल थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला, सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर घटना घडल्याची माहिती। बीड पोलिसांकडून गुन्हेगारांवरील कारवाईचा धडाका सुरू, बीडमध्ये आणखी 4 गुंडांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई। गोंदियात तलवारीने हत्या प्रकरणात 3 आरोपींना अटक, अवघ्या काही तासातच आरोपींना अटक, जुन्या मारहाणीच्या वादातून हत्येची उकल। गोंदियाच्या रामजीटोला मुंडीपार रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू, मृत हरणाचं वनविभागाकडून अंत्यसंस्कार। पुण्यात फक्त अर्धा तास आलेल्या पावसामुळे कोथरूडच्या मुख्य रस्त्यावर पाणी साचलं, रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी, पाणी साचल्यामुळे अनेक वाहनं बंद पडल्याच्या घटना। जळगावच्या रावेर तालुक्यातील खानापूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, केळी पिकासह ज्वारी, बाजरी, हळद पिकांचं नुकसान।
बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा टोमॅटो पिकाला फटका. तापमान वाढल्यानं टोमॅटोचं पीक करपलं. वाशिमच्या बाजारात टोमॅटोला प्रति किलो 30 ते 40 रुपये दर. अकोल्याच्या अकोट तालुक्यात जोरदार वाऱ्यामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान. केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत. अकोल्यात सकाळपासून ढगाळ वातावरण. ढगाळ वातावरणामुळे उकाड्यापासून मिळाला नागरिकांना दिलासा. कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता तयारी पूर्ण. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. पुण्याच्या चासकमान धरणातून सोडलेल्या उन्हाळी आवर्तनामुळे धरणात 10% पाणीसाठा. डाव्या कालव्यातून 560 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पाणलोट क्षेत्रात पाणी टंचाई. पुण्याच्या भोरमध्ये पंचायत समिती आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यात संयुक्तपणे खरीप हंगाम नियोजन बैठक. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी बैठकीत चर्चा. सांगलीच्या पलूस तालुक्यातील रामानंद नगर झोपडपट्टी धारकांचं शोले स्टाईल आंदोलन. रेल्वे प्रशासनानं झोपडपट्टी हटवल्यानंतर पुनर्वसन करण्याची मागणी. परभणीच्या गंगाखेडमध्ये बांधकाम कामगारांना शासकीय योजनेचं साहित्य वाटप. 746 बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचं वाटप. पुण्याच्या भोरमधील ससेवाडीत ग्रामपंचायतीकडून वन्यजीवांसाठी पाण्याची सोय. उन्हाळ्यात प्राण्यांची पाण्यासाठीची वणवण थांबवण्यासाठी कृत्रिम पाणवठे तयार. वर्धा जिल्ह्यात पक्षी गणनेत 64 पक्षी प्रजातींची नोंद. ग्लोबल बिग डे पक्षी गणनेच्या निमित्तानं वर्धा जिल्ह्यातील विविध अधिवासात पक्षी निरीक्षण. वाशिमच्या काटेपूर्ण अभयारण्यात प्राणी गणना. बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात मचानावर बसून निसर्गप्रेमींनी प्राण्यांची नोंद घेतली. सोलापुरात पेन्शनची रक्कम नातेवाईकांना दिल्यानं मुलाकडून आईला कुकरनं मारहाण. जेलरोड पोलिसांकडून मुलगा हर्षल चिंचणपुरे याला अटक. कोल्हापूरमधील इचलकरंजी शहरात घरफोडीचं सत्र सुरूच. आमराई रोड परिसरात बंद घर फोडून चोरट्यांकडून 2,33,000चा ऐवज लंपास.